आवळ्याचा मुखवास मोरंबा बनवण्यासाठी पहिल्यांदा पाण्यामध्ये वॉश करून घेतला. गाईज गुड मॉर्निंग. आणि आज आहे मेथी लावलेली चौथा दिवस आणि मेथी लावलेली त्याचे अपडेट घेणार. आणि तुम्ही कसे आहात, बरे आहात आणि बरे असायलाच पाहिजे. चला आपण मेथीची पहिल्यांदा अपडेट घेणार आहोत. मेथी आज चौथ्या दिवसाला किती मोठी झाली. मला 7 दिवसाचा अपडेट मी घेतलेला आहे, टार्गेट घेतलेला आहे की 7 दिवसात मेथी किती छान होते, किती मोठी होते त्याप्रमाणे. मग त्याप्रमाणे टार्गेटही भेटू शकतो आहे आणि त्याप्रमाणे आपण मेथी लावू शकते. चौथा दिवस आहे म्हणून मेथी चेक करणार होता तर किती मोठी झाली. आणि मी सकाळी काय केलं माहिती आहे, ॲक्च्युलीमध्ये दाखवते. मेथीवर जो पेंडा टाकलेला होता ना तो मी काढून साईडला काढलेला आहे. मेथीला कवर करण्यासाठी ज्यावेळी मी पहिल्यांदा पसरली होती, म्हणजे पेरून घेतली होती ना, त्यावेळी मी पेंडा टाकलेला होता, कारण की छान अशी येण्यासाठी, मोठे कोंब होण्यासाठी. आता मेथी एवढी मोठी झाली, 4 दिवसात एवढी मोठी झाली मेथी. हे बघा किती झाले. पूर्ण पट्टा भरला आहे, तिकडेपर्यंत आहे. म्हणजे टोटली आता किती होईल ते नंतर सांगेन. त्याच्या त्या गड्ड्या करतात ना, एवढ्या छोट्या मोठ्या पण बनवतात, पण एवढ्याच बनवतात. त्याप्रमाणे मेथी तयार करून घेतलेली. आता ही मेथी आहे ना, ही 7 दिवसात मला वाटते समथिंग एवढी मोठी होईल. 3 इंच तरी होईल. 3 इंच किंवा 4 इंच झाल्यानंतर ते मार्केटमध्ये विकायला येतात समथिंग. 3 ते 4 इंच. मग त्याप्रमाणे मग मी भाजी बनवणार आहे, मग तुम्हाला दाखवेन. आणि मेथीची भाजी ही ना गरम असते, त्याच्यामुळे मेथी ही हिवाळ्यातच जास्त हार्वेस्ट केली जाते. त्याप्रमाणे मी हार्वेस्ट केलेली आहे. ही व्हाईट मेथी का दिसते माहिती आहे, कारण की ह्याच्यावरनं जास्त दबाव झाला होता पेंढ्याचा. हा पेंढ्याचा दबाव जास्त झालेला असल्यामुळे त्याला मोठं होण्यासाठी चान्स नाही मिळाला. मग त्याच्यामुळे व्हाईट. आता संध्याकाळपर्यंत ठीक होईल, कारण की आता ऊन नव्हता लागला ना त्याला, आतमध्येच होतं, ह्याच्या पेंढ्याच्या आतमध्ये होतं. सो त्याच्यामुळे तसं झालं. संध्याकाळपर्यंत होईल. आता तिथे मध्ये ओपन होतं ना, कमी पेंडा होता म्हणून तिथेशी परफेक्टली झाले. पानं मोठी झालेली आहेत. इथे पानं मोठी नाही झालेली, आत्ता होतील. हे बघा इथे पानं झालेत. हा एक पान झाला आहे, हा एक पान झाला आहे. आता याप्रमाणे पानं नंतर होतील संध्याकाळपर्यंत. छान मेथी आलेली आहे, म्हणजे जी लावली होती ना त्याची ग्रोथ झालेली आहे आणि त्याचा चांगला रिझल्टही मिळालेला आहे. आणि दाखवण्याचा अपडेट मी देते, कारण की का माहिती आहे, आपल्याला टार्गेटही मिळतो मेथी किती दिवसात होते आणि मेथी किती दिवसात नाही होणार. म्हणजे 7 दिवसात कम्प्लिटली 3 इंच तरी मेथी होते. त्यामुळे तुम्ही लावू शकता, तुम्ही पॉटमध्येही लावू शकता, की घरात खाण्यापुरती तरी मेथी होते. जर तुमच्याकडे जागा नसेल तर. हा माझं शेत आहे, शेतामध्ये आमचं घर आहे ना, तिथेशी आम्ही हे लावतो आहे सर्व. माझ्या जर पहिल्या व्हिडिओ जर बघितलेला असाल ना, की इथे जे मी लाल माठ लावले होते ना ते खूप मोठे झाले. त्याची पानंही मी त्याची भाजीही करून खाल्ले, लाल माठांच्या पानांची भाजी. सर्वीकडे इथे लाल माठ लावलेले होते, आता खूप मोठे झालेत. म्हणजे आता नवीन ग्रोथ झालेली आहे. मार्केटमध्ये गेलेले होते ना, त्यावेळी मी मार्केटमधनं रानटी आवळे असतात, तर मोठे जे आवळे असतात ते आणलेले आहेत. त्याची मी मोरंबा तरी बनवणार आहे, नाहीतर चटणी तरी बनवणार आहे. कारण की मी चटणी मागच्या वेळी बनवलेली होती, पण मी आत्ता वेगळं काहीतरी बनवणार आहे. पण मी जास्तीत जास्त मग चटणीच बनवते, कारण की शरीरासाठी चटणी असेल, नाहीतर आवळा कच्चा खाल्ला ना तरी पण शरीरासाठी चांगला असतो. त्याच्यामुळे थोडा तरी आवळा म्हणजे जेवणात इन्क्लूड होते. त्याच्यामुळे मी चटणी तरी बनवणार, नाही तर काहीतरी मोरंबा बनवण्यासाठी आवळे घेतले, धुवून घेतलेले आहेत, चांगले वॉश करून घ्यायचे. नॉर्मली असे डाग लागलेले आहेत, नो प्रॉब्लेम, बट धुवून घ्यायचे आहेत. आणि जालीवाली जो जाली कोणत्या भांड्याला असेल, साच्याला, तो साचा घ्यायचा आहे. मग तो इडलीचा असो, नाही तर याप्रमाणे, नाही तर दुसरा एक आहे पण तुम्हाला आता सापडत नाही. मी याप्रमाणे घेतलेला आहे. ह्याला खालीनं जाली आहे, असं मी जालीवाला घेतलेला. आता स्टीम करून घेणार आहे. स्टीमरलाही पाणी ठेवलेलं आहे खाली आणि स्टीम करून घ्यायचं आहे. मोरंबा 2-3 प्रकारे बनवला जातो आहे. एक साखरेचा बनवला जातो, एक गुळाचा बनवला जातो आहे, आणि एक मसाला मिक्स करून गोड मोरंबा बनवला जातो. त्याला जास्त वेळही लागत नाही, म्हणजे जास्त 5 ते 8 मिनटात होतो आहे. हे बघ किती सॉफ्टली जातो आहे. अशा कल्या जर सुटायला लागल्या, ही कली सुटले ना, याप्रमाणे कली सुटायला लागली तर परफेक्टली झालं आहे समजायचं. हे असं फोकने काही चेक करायची काही गरज पडत नाही. खाली उतरून घेतले. आवळ्याच्या कल्या आहेत ना, ह्या साईडला अशी काढून घ्यायचे आहेत.
ही मधला आहे ना, हा टाकून द्यायचा आहे बिये. पूर्णपणे थंड करून घ्यायचे आणि बिया काढून घ्यायचे. जेवढे काढता येतील तेवढे काढून घेते. कसेला पण असो ना, तो काढण्यासाठी काही काय करतात, यामध्ये फटकी फिरवतात, फोक करतात. आवल्याला पहिल्यांदा फोक करून घेतात आणि नंतर यामध्ये फटकी फिरून घेतात. अर्धा 2 तास तरी पाण्यामध्ये ठेवतात. मी तसं काही केलेलं नाही आहे. मला याप्रमाणे छान वाटतात. एवढं काय कसेलापणा पण नाही वाटत आणि छान वाटतात. फोकच्या साहाय्याने याप्रमाणे पिन करून घ्यायचं आहे. काय करतात, आवल्याचा कसेलापणा काढण्यासाठी फोकच्या साहाय्याने आवल्यांना टूथपिनने नाही तर फोकच्या साहाय्याने यामध्ये असे होल पाडून घेतात आणि नंतर यामध्ये आलमड बोलतात फटकी पाण्यामध्ये फिरून घेतात आणि त्याच्यामध्ये 1 रात्र नाहीतर 2-3 तास पाण्यामध्ये ठेवून घेतात. पण मी त्याप्रमाणे काही करून नाही घेतलेलं, डायरेक्टली स्टीम करून घेतलेलं आहे. आवला थंड करून आवल्याच्या फोडी सोडून घ्यायच्यात आणि सिंगल फोडी सोडून घ्यायच्यात. त्याप्रमाणे स्टीम केलेले आवल्याचे पाकळे सोडून घेतलेले आहेत आणि बिया साईडला काढून घेतले. 1/4 कपचे मी 3 कप साखर मिक्स करून घेतले आणि 1/4 कप पाणी मिक्स करून घ्यायचं. जास्तही पाणी मिक्स नाही करून घ्यायचं. 4 टीस्पून बडीशोप मध्ये वेलची पावडर मी नंतर मिक्स करून घेते, आत्ता नाही. शुगर मेल्ट करून घ्यायची आहे. गोडाचा पदार्थ असेल ना, त्यामध्ये जर थोडा जरी मीठ मिक्स केला तर टेस्ट अजून छान येते. ब्लॅक सॉल्ट मिक्स करून घेतला आहे. मी बडीशोप ना अजून थोडी मिक्स करून घेतले, कारण की बडीशोप मिक्स केलेली आहे ना, त्याची टेस्ट खूप भारी लागते त्याच्यामुळे. कारण की मी थोडा टेस्ट करून बघितला ना, 1 नंबर लागते. एक तारी तयार झाले. ते स्टीम केलेले सोडून घेतलेले आवल्याचे जे फोडी आहेत ना, त्या मिक्स करून घ्यायच्या. त्या मी साखरेचा पाक ना जास्त नाही बनवून घेतलेला, जेवढं ह्याला ऑब्झॉर्ब होईल तेवढंच मी बनवून घेतलेलं आहे. पूर्णपणे शिजवून घ्यायचं आहे साखरेमध्ये. आता किती मागाशी पाणी भरपूर होता आणि आता पूर्ण आटून गेलं आहे पाणी. साखर पूर्णपणे ऑब्झर्व झाली पाहिजे आणि ह्याच्यावर ना असे याप्रमाणे रेशो अशा सुरकुत्या पडायला लागल्या ना की पूर्णपणे ऑब्झर्व झालेली आहे समजायची साखर. यामध्ये अजून आटून घेते. पूर्णपणे जेवढी आटवता येईल तेवढी आटून घेणार आहे. वेलची पावडर मिक्स करून घेते. वन बाय 4 टीस्पून मिक्स. त्यामध्ये जर दालचिनी पावडर जरी मिक्स केलीत ना तरी चालेल. हा 1 बाऊल आवला स्टीम केलेला होता ना, ती एवढी साखर मिक्स करून घ्यायची. म्हणजे किती, अर्धा कप, थोडी जास्त. याप्रमाणे मेजरमेंट मिक्स करून घ्या. यामध्ये साखर खाली उतरून थंड करून घ्यायचं आहे. आणि हा मोरंबा आहे ना खूप महिने टिकू शकतो आहे. आणि हा कंटेनरमध्ये नंतर भरून घेते, कारण की पहिल्यांदा गरम आहे ना, हा थंड करून घेणार आहे, नंतर हे कंटेनरमध्ये भरून ठेवणार आहे. तरी 6 महिनेही टिकू शकते फ्रीजमध्ये ठेवला तर. ठेवून घ्यायचं आहे आणि नंतर फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचं आहे. आणि एकदा हा मोरंबा बनवून ठेवला ना तर 6 महिने तरी टिकतोय फ्रीजमध्ये ठेवून. याप्रमाणे कंटेनर भरून ठेवायचं आहे. खूप दिवस टिकतोय हा मोरंबा.